बीसीए म्हणजे काय? बीसीए अभ्यासक्रमाची पात्रता, बीसीए अभ्यासक्रमानंतर नोकरी, बीसीए अभ्यासक्रमाची फीस, बीसीएचा अभ्यासक्रम, बीसीए कोर्स करावा का नाही, बीसीए कोर्स कसा करायचा, पुन्हा एम एच बीसीए सीईटी एक्झाम होणार आहे तर ती कधी होणार, कशी होणार, कोणत्या फॉर्मॅटमध्ये होणार, असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती क्षीरसागर ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अजून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असेल, व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा पण मी नवीन अपडेटेड व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तेव्हाच तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. चला तर आता माहितीकडे बघूयात, आपल्या लेक्चरकडे बघूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, माहिती बघण्याआधी आम्ही एम एच बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस, सीईटी साठी एक कोर्स लॉन्च केला आहे. आता बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या चारही सीईटी साठी एक्झामचा कोर्स, एक्झामची सिलेबस हा सेम असतो. सो त्या चारही एक्झामसाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. जर तुमचे कधी लाईव्ह लेक्चर मिस झाले तर आम्ही तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल केले आहेत. त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच 2000+ एमसीक्यू क्वेश्चन बँक, जेणेकरून तुमची खूप छान प्रॅक्टिस होईल. तर आम्ही क्वेश्चन बँक देखील प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील देणार आहोत. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये, आणि ते पण फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलं. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, इव्हन ते पर्सनल देखील डाऊट्स असतील, तरी तुम्ही आम्हाला विचारू शकता. या नंबरवरती फक्त कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. ओके, चला आता आपण बीसीए बद्दल संपूर्ण माहिती पाहूयात. पहिल्यांदा पाहूयात बीसीए म्हणजे काय. आता बीसीएचं फुल फॉर्म असतं बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. म्हणजे जी बॅचलर डिग्री असते ती कशामध्ये असती, इन कम्प्युटर ऍप्लिकेशन कोर्स. हा 3 वर्षांचा कोर्स असतो. 3 इयर्स अँड 6 सेमिस्टर अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम. आता हा जो कोर्स असतो बीसीएचा, तर तो 3 वर्षांचा कोर्स असतो. एका वर्षाला 2 सेमिस्टर असतात. प्रत्येक वर्षाला 2 सेमिस्टर असतात. 3 वर्षांचा कोर्स म्हणजे 6 सेमिस्टर असतात. आणि हा एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर आपल्याला बीसीए ची डिग्री मिळेल. दिस प्रोग्राम फोकस ऑन कम्प्युटर सायन्स प्रिन्सिपल्स, प्रोग्रामिंग अँड देअर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स इन व्हेरियस इंडस्ट्रीज. नेक्स्ट पहा, आता आपल्याला पाहायचंय बीसीए अभ्यासक्रमाची पात्रता म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता या एक्झामसाठी कोण कोण ऍप्लिकेबल असतील, तर फर्स्ट ऑफ ऑल 12th स्टुडंटचे 12वी पास केली आहे ज्यांनी, तर ते कोणतेही स्टुडंट बीसीए साठी पात्र राहतील. त्यासोबतच बीसीए ची एक्झाम म्हणजे बीसीए साठी ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला एम एच बीसीए सीईटी ची एक्झाम द्यावी लागते. ओके, एम एच बीसीए सीईटी ची एक्झाम द्यावी लागते. आणि या एक्झामसाठी तुम्हाला 12वी पास हवी लागते. म्हणजे जर तुमची 12वी झालेली असेल तर तुम्ही एम एच बीसीए सीईटी ची एक्झाम देऊ शकाल. त्यासोबतच 12वी मध्ये शिकत असाल, म्हणजे 12वी तुमची सुरू आहे, तरी सुद्धा तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि तुमची ही एम एच बीसीए सीईटी ची एक्झाम देऊ शकता. आता एम एच बीसीए सीईटी ही एक एंट्रन्स एक्झाम असती. या एक्झाम थ्रू तुम्हाला बीसीए कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं. समजलं? बीसीए कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळतं. आणि आता बीसीएचे पण वेगवेगळे टॉप कॉलेजेस असतात. तर त्या टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एम एच बीसीए सीईटीची जी एक्झाम असते त्यामध्ये तुम्हाला हाय स्कोर करावा लागतो. आणि त्या स्कोरसाठीच आम्ही तुमच्यासाठी कोर्स देखील लॉन्च केला. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंट डाऊन करा किंवा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता पाहूया, बीसीएचा कोर्स झाला म्हणजे जी डिग्री आहे 3 वर्षांची ती झाली, त्याच्यानंतर नोकरी कोणत्या कोणत्या असतील, तर
आपल्याला वेगवेगळ्या रोलच्या तुम्हाला जॉब्स मिळतील, जसं की इंडिपेंडेंट कन्सल्टंट, सॉफ्टवेअर पब्लिशर, फायनान्स मॅनेजर, कम्प्युटर प्रोग्रामर, मार्केटिंग मॅनेजर, वेब डेव्हलपर, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर, असे वेगवेगळे जॉब रोल्स असतील जे तुम्ही बीसीएचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला करता येतील. ओके, आता तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीमध्ये म्हणजे नामवंत कंपनीमध्ये तुम्हाला जॉब्स मिळतील, जसे की ॲक्सेंचर, HCL, कॉग्निझंट, सिंटेल, विप्रो, डेल, TCS, टेक महिंद्रा, गुगल, अशा वेगवेगळ्या कंपनीमध्ये तुम्हाला बीसीए झाल्यानंतर जॉब मिळेल. आणि तुम्हाला तेवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे अभ्यासात. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचं नॉलेज हवंय, जे तुम्ही बीसीएच्या डिग्रीच्या दरम्यान घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण अभ्यासक्रमाची फीस पाहूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी फीस आहे ती आहे MH BCA CET ची फीस. ओके, आता बीसीए साठी ऍडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये आपल्याला MH BCA CET एक्झाम द्यावी लागते, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फीस आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 800 रुपये फीस आहे. आणि कॉलेजची फीस जर म्हटलात, कॉलेज फीस ऑफ BCA प्रोग्राम, BCA डिग्री, आता डिग्री संपायला तुम्हाला फीस असेल 1 लाख पर इयर. ही आहे एव्हरेज फीस आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, ही आहे एव्हरेज फीस, म्हणजे पर वर्ष दरवर्षी तुम्हाला कॉलेजची फीस असेल 1 लाख. मग काही कॉलेजची युनिव्हर्सिटी वाईज कमी पण होऊ शकते, म्हणजे 1 लाखापेक्षा कमी देखील असते, आणि काही कॉलेजेसची वाढती देखील. ओके, म्हणजे वाढती कमी होती, पण आपण एव्हरेज पकडली 1 लाख. आणि जर तुम्ही कॅटेगरी मधून बिलॉंग करता, जसं की ईडब्ल्यू असेल, तर ईडब्ल्यूएस साठी फीस कमी होती. त्यासोबतच ओबीसी मध्ये बिलॉंग करत असाल तर त्यांच्यासाठी कमी होती. त्यासोबतच पंजाबरावची स्कॉलरशिप असती, जी फक्त ओपन कॅटेगरीवाल्यांना असते हॉस्टेलसाठी. सो हॉस्टेलसाठी तुम्हाला वेगळे पैसे मिळतात. अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिप देखील असतात. तर अजून तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल ती की कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप मिळतात, तर मला कमेंट डाऊन करा, मी त्याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, ही झाली कॉलेजची फीस. एक्झामची फीस देखील दिली आहे सीईटीच्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे MH BCA CETचा अभ्यासक्रम. ओके, सीईटीचा अभ्यासक्रम पाहूयात. इंग्लिश लँग्वेज असते. हे बघा, 4 सेक्शन असतात या एक्झामसाठी. फर्स्ट म्हणजे इंग्लिश लँग्वेज, त्याच्यामध्ये 40 प्रश्न विचारले जातात. एका प्रश्नाला 1 मार्क असतो, म्हणजे टोटल 40 मार्कांचा पेपर असतो. नंतर रिझनिंग सेक्शन असतं, याच्यावरती पण 3 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, म्हणजे 30 मार्कांचा प्रश्न सेक्शन. त्याच्यानंतर जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स, याच्यावरती 15 प्रश्न येतात, आणि कम्प्युटर बेसिक वरती 15 प्रश्न येतात. ओके, असा टोटल 100 मार्कांचा हा पेपर असतो. आणि टोटल इथे 1.5 तास दिलेले असतात या पेपरसाठी. हा पेपर पूर्णतः इंग्लिश लँग्वेज मध्ये होतो, आणि ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. हे झालं आपलं सिलेबस साठी. सर्व माहिती पाहिली आपण. MH BCA CETचा सिलेबस, अभ्यासक्रम पाहिलाय. त्याच्यानंतर हा कोर्स करावा का? आता डेफिनेटली जर तुम्हाला कम्प्युटर सेक्शन मध्ये नॉलेज हवं असेल, म्हणजे वेगवेगळ्या वेब पेजेस मध्ये क्रिएट करण्यामध्ये, लँग्वेजेस मध्ये म्हणजे कोडिंग लँग्वेजेस मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर तुम्ही हा कोर्स नक्कीच करायला हवा. कारण हा कोर्स स्पेशली कम्प्युटर, पहा, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स याच्या कोर्सच्या नावातच आहे की कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. जर तुमचा यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा कोर्स नक्कीच करायला हवा. यामधून तुमचं स्ट्रॉंग फाउंडेशन होतं कम्प्युटर सायन्स मध्ये. त्यासोबतच डायव्हर्स करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला कोणते जॉब रोल्स मिळू शकतात. त्यासोबतच अफोर्डेबल एज्युकेशन आहे, प्रॅक्टिकल स्किल्स डेव्हलप होतात. त्यासोबतच फ्लेक्झिबिलिटी अँड अडॅप्टेबिलिटी आहे, पाथ टू हायर एज्युकेशन. आता BCA झाल्यानंतर तुम्हाला MCA करता येतं,
म्हणजे बीसी हा एक डिग्री कोर्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं. म्हणजे पुढे देखील तुम्हाला हायर एज्युकेशन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला चान्स आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी म्हणजे 2025ला बीसीए ची MHBCA CET ची एक्झाम झाली आहे, पण काही कारणांमुळे परत एकदा एक्झाम होणार आहे. तर त्याचे ऍप्लिकेशन फॉर्म्स हे 12 तारखेपासून सुरू झालेत आणि त्याची लास्ट डेट असेल 20 तारीख. सो ज्यांनी कोणी फॉर्म भरले नसतील त्यांनी प्लीज भरून घ्या 20 तारखेच्या आत. आणि जर तुम्हाला माहिती नसेल की ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायला हवा आणि त्याची माहिती हवी असेल, तुम्हाला वाटत असेल की त्यावरती पण मॅमने एखादा व्हिडिओ बनवायला हवा, तर मला कमेंट डाऊन करा. मी त्याच्यावरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ नक्की आणेल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, ही पूर्ण इन्फॉर्मेशन होती बीसीए चं ऍडमिशन घेण्यासाठी, त्याचे जॉब रोल्स काय असतील, बीसीए साठी ऍडमिशन घेण्यासाठी कुठली एक्झाम द्यावी लागते, या सर्व बद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली. अजून कुठल्याही प्रकारचे मनात डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू विचारा. ओके, मी रिप्लाय नक्कीच करेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो आपण कोर्स लॉन्च केलाय तो नक्कीच जॉईन करा. MHBCA CET मध्ये जर तुम्हाला टॉप स्कोर करायचा असेल, बीसीए साठी टॉप कॉलेजेस पाहिजे असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, अशी आमची गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या लेक्चर इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नाईस डे. बाय.